काल अंबाजोगाईमध्ये घडलेली घटना सर्वांना माहीत आहे. डॉक्टरची हायगई असेल किंवा त्या लेकरांना नवीन जन्म झाला असेल, त्याबद्दल आपल्याला म्हणजे तेवढं काही बोलायचं नाही. परंतु माझ्या अनुभवातली गोष्ट सांगतो. मी आमच्या पाहुण्याला दवाखान्यात घेऊन गेलो होतो. हरण्याचं ऑपरेशन होतं. हरण्याचं ऑपरेशन झाल्यानंतर ती जखम चिघळली. जखम चिघळल्यानंतर परत एक महिनाभर दवाखान्यात ठेवावं लागलं. महिनाभर दवाखान्यात रोज त्या ठिकाणी मी असल्यामुळं मला माहिती झालं. डॉक्टर आले, नर्स आल्या, मॅडम आल्या. त्या जखमेला एकदम जनावराच्या पलीकडं निर्दयी, ज्याला की म्हणूत आपण, इतकं बेकार असं त्या जखमेवर त्या मॅडम चोळायच्या. मी म्हणतोय ना, एखाद्या कसायानं एखादं जनावर कापलेलं पटकून त्याचा जीव तर निघून जाईल. ही जेवढी लोक ॲडमिट होती, ज्यांच्या काही अशा जखमा होत्या त्या हॉलमध्ये, तेवढी लोक एवढे चर्र भेट होते. ती म्हणजे असं त्यांना वाटत होतं की मेलेलं बरं, पण ही मॅडम येऊन जखमेवर एवढं रगडणं आणि एवढं बेमुरवतपणे ह्याच्यावर मलमपट्टी करणं त्यांना असह्य वाटत होतं. असं नको नकोसं वाटायचं. मग एक महिना राहिल्यानंतर मॅडमला जरा हळू असं तसं बोलल्यानंतर त्या म्हणायच्या, घरी घेऊन जा पेशंट. अरे ही दवाखाना, डॉक्टरांना लोक देव मानतात, त्यांची थोडीशी कीवदया करा. आम्ही म्हणत नाही प्रत्येकाची करा, पण ती परिस्थिती बघून तरी करा. ज्या गोष्टी तुमच्या करण्यासारख्या आहेत त्या करा. तुम्हाला सांगतो, त्या आमच्या पाहुण्याच्या ज्या ठिकाणी जखम झालेली होती त्या ठिकाणी 1 महिन्यानंतर ती जखम सुकली. नंतर त्या ठिकाणी टाके टाकण्यात आले. टाके टाकल्यानंतर परत टाके काढायची टाईम आली. टाके काढायची टाईम आली. टाके काढायला गेलो. गर्दी तर असते, गर्दीबद्दल आम्ही काही म्हणू शकत नाही. परंतु त्या ठिकाणी 4 टाके टाकलेले होते. त्या ठिकाणचे 2च टाके काढले. मग आता थोडंसं पोटाच्या खालच्या दिशेनं असल्यामुळं, कमरेच्या वर, त्यांच्या पोटामुळं त्यांना दिसलं नाही. आणि बाकीच्यानं पण टाके तोडलेत. म्हणले स्वतः कशाला बघायचं, मलमपट्टी करून त्याच्यावर अशी चिठ्ठी लावलेली होती. म्हणले काढू नका. मग घरी गेल्यानंतर काही दिवसानं जखम, ती चिठ्ठी गळून पडली आणि जखम बघितली तर 2 टाके त्या ठिकाणी जशास तसे. डॉक्टर टाके काढायचे विसरून गेले. अंबाजोगाईचा सरकारी दवाखाना, ज्याला की स्वामी रामानंद तीर्थ नाव आहे, तो दवाखाना, त्या ठिकाणची मी घटना सांगतोय. कालच्या घटनेवरून मला आठवण झाली. डॉक्टर त्या ठिकाणी प्रत्येक वेळी हायगाई करतात, लोकांची काळजी घेत नाहीत. ज्यांचं म्हणजे ज्या ठिकाणी, ज्याला आपण म्हणू की कुणी नातेवाईक त्या ठिकाणी डॉक्टर असतील किंवा कुणाचा वशिला असेल, अशा लोकांचाच दवाखाना आहे तो. म्हणून मला या ठिकाणी म्हणायचं, अशा डॉक्टरांना म्हणजे कुणाचंच नियंत्रण नाही, तर त्या नियंत्रणासाठी काहीतरी शासनानं उपाययोजना केली पाहिजे, जेणेकरून की सामान्य माणूस पटकन जाईल आणि तक्रार करील आणि त्या ठिकाणी योग्य ते उपचार होईल.